समाजकारणाकडनं राजकारणाकडे आपण कसं काय वळालात? मला घरातूनच समाजकार्याचा वारसा मिळाला होता. पण काही गोष्टींमध्ये असं आहे, की काम होत नाही, तर तिथे कुठेतरी वाटतं, की नाही का राजकारणात पाहिजे, तेव्हा कुठे कामं होतात. म्हणून डिसिजन घेतला. आतापर्यंत आपण आपल्या प्रभागात कोणते उपक्रम हाती घेतलेत? आत्तापर्यंत कैलासवासी शंकरराव मासुळकर फाउंडेशन आणि स्वप्नपूर्ती महिला संघ या दोन्ही ह्याच्या वतीने आपण आरोग्य शिबिर घेतले. त्यात मुख्यत्वे महिलांचं कॅन्सर तपासणी शिबिर झालं. नंतर आरोग्य शिबिरमध्ये आपण रक्तदान शिबिर, मोफत डोळ्यांची तपासणी शिबिर घेतली. त्यातच आपण चष्मे वाटप केले आणि पैठणीचा होम मिनिस्टरचा कार्यक्रम घेतला आणि बचत गटाच्या माध्यमातून मी म्हणजे महिलांना सक्षमीकरण कसं द्यायचं त्यासाठी बरेच कोर्स असेल, सेल्फ डेव्हलपमेंट असेल, आरी वर्क असेल, फॅशन डिझायनिंग असेल, असे कोर्सची मी सुविधा महिलांना दिली. आपल्या पुढील 5 वर्षाचं विजन काय? पुढील 5 वर्षात प्रभाग क्रमांक 9 मध्ये मासुळकर कॉलनी, अंतरिक्ष सोसायटी, मनीष गार्डन या सोसायटींमध्ये पाणी पुरवठा असेल, खराळवाडी, गांधीनगर या सगळ्या प्रभाग क्रमांक 9 मध्ये पाणी पुरवठ्याची मोठी समस्या आहे. ती समस्या नक्की सोडवण्याचा मी प्रयत्न करेल. दुसरी समस्या म्हणजे रोड. एक मिनिट, सॉरी. नाही, काय होत नाही, डिटेक्ट करूयात आपण, काही नाही. वाहतुकीचा प्रश्न सोडवायचा आहे पूर्ण प्रभागात. म्हणजे 0 बॉईज चौक ते सम्राट चौक वाहतुकीचा प्रश्न असेल, खराळवाडी गावठाणमध्ये वाहतुकीचा प्रश्न असेल, तो प्रश्न सोडवण्याचा नक्की प्रयत्न करेल. कचरा व्यवस्थापन करण्याचा, कारण खराळवाडी गावठाण, गांधीनगर आता मी स्वतः फिरतीये तर खूप कचऱ्याचा प्रश्न आहे. तर तो कचऱ्याचा प्रश्न नक्की सोडवण्याचा मी प्रयत्न करणार आहे. नंतर प्रभागाचे सुशोभीकरण असेल, जसं लाईटचे पोल्स असेल, लाईटचं काम असेल, तो पण प्रश्न आहे मोठा, तोही सोडवण्याचा मी नक्की प्रयत्न करणार. आणि गार्डन आहेत आपल्या एरियात, टोटल जेवढे गार्डन आहेत ते प्रभाग क्रमांक 9 मध्ये ते गार्डनचा सुशोभीकरण करण्याचा प्रयत्न असेल. आणि ड्रेनेजचं एक काम आहे, की प्रभाग क्रमांक 9 मध्ये पूर्णत्व ड्रेनेजचे जे प्रश्न आहेत ते ड्रेनेजचे प्रश्न सोडवण्याचा नक्की प्रयत्न करेल. धन्यवाद ताई. आपण आपला बहुमूल्य वेळ आम्हाला दिलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा. थँक्यू.